श्री स्वामी समर्थ. तर काल आत्याचे ब्लाऊज शिवले, तर आत्याला बहीण म्हणत होती, की "आत्या साडी घाला, साडी घाला, नेसून बघा." तर आत्याने काल साडी नेसून बघितली. खूप छान दिसत होती. आत्या काही साड्या घालतच नाहीत, जुन्या-जुन्याच घालतात. त्यांनी पहिले खूप कठीण दिवस काढलेलेत ना, म्हणून त्यांना वाटतं, की चांगल्या साड्या कुठे टाकून द्यायच्या. तर फाटूस तर घालतात. आता भेटायला तर घालून घ्या म्हणते, तरी पण घालतच नाही. आजोबांना काल हॉस्पिटलमधून आणलं आणि त्यांचं गोळ्या देण्याचं काम हर्षच्या मागं. हे संस्कार लहानपणीच मुलांना लागतात. तर ते आजी-आजोबाला आणि माझ्या आजोबांना पण तोच गोळ्या देतो. घरातलं वातावरण जसं आहे तसंच मुलेही घडतात. तर आज ना अंगारकी चतुर्थी आहे, तर मी केंद्रातून जाऊन आले. नंतर गणपती मंदिर आमच्या कॉलनीतच नवीन छोटंसं मंदिर आहे. तर तिथं पण आम्ही प्रसाद घ्यायला गेलो होतो. नंतर घरी आले, उसळ बनवली. आमच्या इकडे ना साबुदाण्याच्या खिचडीला उसळच म्हणतात. आम्ही पण उसळच म्हणतो. तर उसळ खाल्ली. आता शिवणकाम चालू. माझी खूप धावपळ होते ना, म्हणून आत्या पण मदत करू लागतात. तर झाडून हे वगैरे असं काम करत राहतात घरातलं. आज खूप कस्टमर होते, तर आत्यानेच कामं बरेच आवरले. आजोबांना भेटण्यासाठी तेवढ्यात नणंदबाई आल्या. तर त्यांच्या गप्पा चालू होत्या. माझं काम चालू होतं, तर मी त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि मग सर्वांनीच घेतला. हे वेस्टेज पाणी पण मी काही वाया घालत नाही. हे पाणी ना अंगणात शिंपडण्यासाठी, टॉयलेट बाथरूमसाठी असं वापरते. पाणी ही जलजीवन आहे, तर वाया का घालायचं?